महात्मा फुलेंनी प्रतापसिंह महाराजांचं अनुकरण करून पहिली शाळा सुरू केली। खासदार उदयनराजेंच्या वक्तव्यानं नवा वाद, राजेंनी खोटा इतिहास पसरवू नये, हर्षवर्धन सपकाळ यांचं उत्तर। छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरची तुरुंगातून सुटका। ट्रायल कोर्टातून जामीन मिळाल्यानंतर कळंबा कारागृहातून सुटका। कोरटकर विमानानं मुंबईकडे रवाना। पुण्यातील मंगेशकर रुग्णालयावर अजित पवारांचा संताप। धर्मादाय रुग्णालयाला सरकारकडून निधी मिळतो, मग ते पैसे काय पुजायला ठेवले का, अजितदादांचा सवाल। तर हॉस्पिटल सरकारनं ताब्यात घेण्याची उदयनराजेंची मागणी। महायुतीतील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर। एसटीला निधी देणं ही अर्थ खात्याची जबाबदारी, आम्ही काही भीक मागत नाही, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य। तर एसटीला पूर्ण मदत करणार, दादांची ग्वाही। अमित शहांच्या दौऱ्यादरम्यान रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार। शहा राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंच्या घरी भेट देणार। शिंदेंच्या शिवसेनेत मात्र अस्वस्थता। गोगावलेंच्या पालकमंत्रीपदावर प्रश्नचिन्ह। बारामतीमध्ये तरुणांच्या त्रासाला कंटाळून शाळकरी मुलीची आत्महत्या। बीडमध्ये ऊसतोड मजूर महिलेवर अत्याचार, विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न। तर वाशिममध्ये 16 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या। प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या आईची मुलानं साडीनं गळा आवळून केली हत्या। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील सिन्नूरमधील धक्कादायक घटना। सुवर्ण बाजाराच्या इतिहासात सोन्यानं गाठला सर्वाधिक उच्चांकी दर। सोन्याचे दर 95,000 रुपयांच्या पार। सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ।